काय करू प्रिपोजिशन हो प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन प्रिपोजिशन घेऊ की प्रिपोजिशन घेऊ बरोबर असंच लिहायचं की स्पेलिंग काही वेगळं आहे प्रिपोजिशन लिहायचं असतं की स्पेलिंग काही वेगळं आहे बरोबर आहे नक्की काही प्रॉब्लेम नाही म्हणजे काय होते शब्दयोगी अव्यय काय झालं बरोबर शब्दयोगी काय होते शब्दयोगी प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी आता शब्दयोगी अव्यय आपल्याला शिकायचं शब्दयोगी अव्ययाची व्याख्या वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शविणारा जो शब्द असते त्याला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय असे म्हणतात मराठीमध्ये हीच व्याख्या इंग्लिशमध्ये हीच व्याख्या काही बदल मराठीमध्ये प्रिपोजिशन शिकताना इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन शिकताना काही बदल हो आहे मराठीमध्ये प्रिपोजिशन नेहमी नामाला चिटकून येत असतात वेगळे पण इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन हे वेगळेच असतात ते चिटकवल्या into above between among with by काय चिटकू राहिले हे स्पेशल आहे स्पेशल अर्थाने यासाठी शब्द तयार झालेले आहे सो ते चिटकून बिटकून येत नाही काय जबरदस्त करून टाकतात स्पेस काय असं करायचं नाही आय गो बाय ट्रेन आता बाय दिसा ट्रेन ने चिटकू असं नाही तसं त्याचं काही टेन्शन घेत बसायचं नाही व्हिडिओ स्टार्ट केला की नाही करा काय होतं बाबा असे घेऊन नका देतो वाटायचे काय गावात तरी मोबाईल वगैरे हा पाहिला काय शिकायचं आहे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय ठीक आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा शब्द पुस्तकामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहे पुस्तकामध्ये काही प्रकार दिलेले आहेत त्याचं टेन्शन घ्यायचं नाही सिंपल प्रिपोजिशन कंपाऊंड प्रिपोजिशन काही पेपर मध्ये येणार नाही त्याचे प्रकार कुठलेच येणार नाही आपल्याला सरळ सरळ काय शिकायचं आहे प्रिपोजिशन शिकायचं काय शिकायचं आहे प्रिपोजिशन शिकायचे त्याच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या नाही बिकॉज हे शिकत असताना आपल्यासाठी प्रेज खूप महत्त्वाचे आहे काय प्रेज प्रेज म्हणजे मराठीमध्ये जे आपण रोज वाचत असतो वाक्यप्रचार होय शब्दसमूह होय काहीच्या काही उकळल्या उकळे काय होते प्रेज वर ॲडम्स म्हणजे काय होते एवढी डॉग हॅज दिस सांगा काय बरं नाही नक्की पाहिलं बरं लुक इनटू काय आहे लुक इनटू काय आहे लुक इनटू काय आहे गुड बुक्स काय गुड बुक्स म्हणा त्याच्यापैकी गुड आहे ऍडजेक्टिव्ह बुक आहे म्हणा नाम ऍडजेक्टिव्ह नाम बरोबर नाही काय त्याचा अर्थ आहे शब्द समूह आहे ॲडम्स गुड बुक्स इन फेवर गुड बुक्स म्हणजे चांगले जवळचे लोक आपल्या गुड बुक्स इन फेवर आपल्याला समजून घेणारे लोक काही गुड बुक्स असतात ना आपल्या जवळचे लोक असतात ना आपण ज्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो हा ते वय गुड बुक्स शब्द समूह इट्स कॉल्ड ॲडम्स इन इंग्लिश आणि जे आपण पाहणार आहोत जे मी तुम्हाला सांगितलं लुक इनटू ते आहे प्रेज काय प्रेज ज्या प्रेजेस आपल्या काढलेल्या आहेत नोट्समध्ये त्या वाचायच्या कारण एका शब्दासमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन यूज करून वेगवेगळ्या प्रेजेस तयार केल्या जातात जसं मी सांगितलं आता तुम्हाला लुक इनटू लुक इन लुक अबाउट लुक ॲट लुक बाय एवढे जर होते आता लुकच्या समोर एवढे यूज केले प्रिपोजिशन अर्थ वेगवेगळे झाले सगळे सर्व याचे अर्थ वेगवेगळे झाले म्हणजे प्रेजेस आपल्या क्लिअर पाहिजे प्रेजेस आपल्या पाठ पाहिजे आजपासून कामाला लागते प्रेजेस समजून घ्यायचे ठीक आहे प्रेजेस समजून घ्या प्रेजेस समजून घ्या अर्थानुसार पद्धतशीर वाक्यात कशा प्रकारे यूज होईल हे समजून घ्या नोट्समध्ये काढलेले आहे नोट्सनुसारच माझी जे डायरी आहे एक मोठी डायरी आहे हिरव्या कलरची आहे ग्रीन कलरची कव्हर आहे त्याला त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल सहित सेट करून ठेवलेले आहेत ते पाहायचे ठीक आहे कोणत्या अलमारीमध्ये आहे ते पाहायचे आणि त्यानुसार करायचं बरोबर पद्धतशीर ठीक आहे प्रेस खूप महत्त्वाचे आहे प्रिपोजिशन्स त्याच्याशी संबंधित आहेत म्हणून आपल्याला ते लक्षात घ्यावे लागतात लक्षात ठेवा ठीक आहे मग आता प्रिपोजिशन जवळपास आपल्याला इंग्लिशमध्ये जवळपास 25 तरी मिनिमम आपले प्रिपोजिशन्स क्लिअर असले पाहिजे त्याच्या पलीकडे येत असतील तर सोडून द्यायचे टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला येत नाही म्हणजे कोणालाच येत नाही असंच समजायचं टेन्शन घ्यायचं
जवळपास 25, 27, 28 एवढे आपल्याला प्रिपोजिशन समजून घ्यायचे आहे, त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यापैकी पहिलं प्रिपोजिशन पाहिजे आता इन आहे. कुठला आहे? इन. दुसरं इनटू. एक काय अर्थ आले पाहिजे? इन इनटू. थर्ड अमॉन्ग. लिहू नका. फोर्थ बिटवीन. बिटवीनचं स्पेलिंग असंच आहे की WEE पाहिजे की BEE पाहिजे? हो मित्रो, हेच बरोबर आहे नक्की, म्हणजे मी हुशार आहो. विथ. सिन्स. सिन्सचं स्पेलिंग असं आहे का पहा? बस. फ्रॉम. फॉर. विथ लिहिलं. ओके. अबाउट. बिलो. बिलोचं स्पेलिंग असं आहे का? बस. अगेन्स्ट. हो अगेन्स्ट आहे. थ्रू. ऑफ. अबाउट. अबाउटचं स्पेलिंग रे पाहिजे बरोबर सांगा. ABOU असंच आहे नक्की? ओके. अप्रोचचं स्पेलिंग असं आहे काय? ई सिंगल सी पाहिजे. बरं पुढचं सांगा. बिफोर. डिसाइड. बिहाइंड. डिसाइड आहे. बिहाइंड. आणखी आउटसाइड सोडून द्या. हा पुढे. एगो. और विदाउट सोडून द्या. पुढे. विथिन सोडून द्या. पुढे. अपॉन. अपॉन घेतलं. पुढे. ड्युरिंग सोडून द्या. पुढे सांगा. बियॉन्ड सोडून द्या. आफ्टर. OFF. ऑफ. फक्त ऑफ घेतला काय ते आपण? सोडून द्या त्याला. OFF. पुढे. डाऊन. और कुछ? अराउंड सोडून द्या. अलॉन्ग. अलॉन्ग घेतलं ना ते विथ घेतलं. अलॉन्ग आहे काय त्या दिसून आलं तुम्हाला? आहे काय? बस मग ठीक आहे. टेन्शन नको. तू घेतला ना TWO2? थ्रो. ओके. असंच आहे. ठीक. हा यू टाकून आहे. यू ओ नंतर यू टाकून आहे. ठीक आहे. समजलं एवढं? एवढे समजून घ्यायचे आहे. 27 जवळपास आपल्याला समजून घ्यायचे. आणखी काही असतील तर आपण सांगतो मी तुम्हाला काय कसं काय करायचं ते लक्षात घ्यायचं. लक्षात पाहिजे. प्रिपोजिशन जवळपास आपल्याला 27-28 प्रिपोजिशन शिकायचे. त्याच्यानंतर आपण त्याचे अर्थ पूर्ण समजून घेऊ. इन, इनटू, अमॉन्ग, बिटवीन, बाय, विथ, सिन्स, फ्रॉम, फॉर, अबोव, बिलो, अगेन्स्ट, टू, ऑफ,
OWF ऑफ कसं आहे ते सांगतो. अबाउट, अपॉन, ऑन, ओव्हर, अक्रॉस, बिफोर, बिहाइंड, अलॉंग, अगो, आफ्टर, अप, डाऊन. ठीक आहे. बाय जा विथ घेतला काय यामध्ये आहे. ठीक आहे. आता पहिला आहे इन. काय इन. इनचा अर्थ काय होते? च्या मध्ये, च्या किच्या मध्ये, च्या दरम्यान नाही होत. नाही होत. च्या दरम्यानसाठी काय आहे मग? अमंग काय आहे मग? चहामध्येच होते. काय आहे चहामध्ये? साखर, दूध. अजून चहामध्ये, चहामध्ये चहात. अमंग म्हणजे बिटवीन म्हणजे चहातच, इन म्हणजे चहातच, इंटू म्हणजे चहातच. व्हेरी गुड. कॉफीत तर घ्या काही. हा पुढे इंटू म्हणजे काय? चहातच. इंटू, इन, बिटवीन, अमॉंग सगळं चहातच. काहीच फरक नाही. म्हणजे एकाच अर्थाने वापरले जातात. तो फरक आहे तेच शिकायला लागते आपल्याला. लक्षात ठेवा दादा. इन म्हणजे काय होते? च्या आत की मध्ये? च्या आत. काय? च्या आत. हा काही लिहून राहिला घडी बरोबर. च्या आत काय होते? च्या. इन म्हणजे च्या. पण निश्चित स्थान, बंदिस्त ठिकाण. बंदिस्त असं ठिकाण की ज्याला काहीतरी मर्यादा आहे. असं ठिकाण की ज्याला काहीतरी मर्यादा आहे आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, त्या ठिकाणी आहे ऑलरेडी. किंवा मग आतून बाहेरून आत जाणे, बाहेरून आत येणे किंवा आतून बाहेर जाणे अशा अर्थाने हालचाल दर्शक नाही. ऑलरेडीच त्यामध्ये एका ठिकाणी आहे आणि ते जे ठिकाण आहे, ते जे स्थळ आहे, त्या स्थळाला काहीतरी मर्यादा आहे. अमर्याद नसावं. अमर्याद नसावं. आय लिव्ह ॲट वर्ल्ड की ॲट इन वर्ल्ड? आय लिव्ह ॲट वर्ल्ड की इन वर्ल्ड? का बरं इन? आता जगाला मर्यादा आहे काय? नक्की. अर्थ म्हटलं तो अर्थले अर्थ अर्थ घेतलं ते काय करतात? वर्ल्ड म्हटलं आपण, ठीक आहे. जग म्हणजे फक्त भारतापुरतच आहे मर्यादित नाही ना. जग म्हणजे पूर्ण समजा आपल्या पृथ्वी पुरतं आहे मर्यादित. जग म्हणजे आपल्या पृथ्वी पुरतं मर्यादित आहे काय? पृथ्वी काय आहे? ग्रह आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रह नाही काय? ते जगात इन्क्लूड आहेत काय? होतात काय इन्क्लूड? मर्यादा आहे काय? जगाची मर्यादाच नाही ना राव. पूर्णची पूर्ण आकाशगंगा आपली सगळे त्याच्यातले असलेले जेवढे काही आपले ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहावर मानवी सृष्टी असू शकते. त्याची सिच्युएशन, वातावरण, ऍटमॉस्फिअर झालं तिथे राहू शकतात. बरोबर आहे की नाही? सुशांत सिंग राजपूतनं चंद्रावर प्लॉट घेतलाय, माहिती आहे का तुम्हाला? घेतला होता. घेतला आहे की नाही माहित नाही आपल्याला, पण तशी व्हायरल न्यूज होती. बरोबर आहे की नाही? कायसाठी घेतला? अशी रायासाठी किंवा काय त्यासाठी, म्हणजे तिथे राहू शकतात एवढं तर नक्कीच ना. नील आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावर गेला म्हणजे तिथे गेला म्हणजे तिथे जगू शकते एवढं तर नक्कीच आहे ना. बरोबर आहे की नाही? तेवढं तर समजून आलं आपल्याला. मग जग म्हणजे फक्त आपल्या पृथ्वीपुरतं मर्यादित नाही आहे. या जगामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या मग सगळे ग्रह येतील मग. बरोबर आहे की नाही? पाहिजे त्याला मर्यादा नसेल तर तिथे इन वापरायचं, ॲट वापरायचं. काय वापरायचं? ॲट वापरायचं. लक्षात ठेवा. पण एखाद्या गोष्टीला मर्यादा असेल, आय लिव्ह इन इंडिया, आय लिव्ह इन. आता इंडियाला मर्यादा, आय लिव्ह इन एशिया, एशियाला मर्यादा. आय स्टडी इन माय रूम, रूमला मर्यादा. मर्यादित ठिकाण असेल, ज्या गोष्टीला मर्यादा आहे अशा ठिकाण किंवा बंदिस्त ठिकाण, त्यामध्ये एखाद्या गोष्टीची जर स्थिती दाखवायची असेल, एखाद्या गोष्टीचं जर स्थान दाखवायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं असो, एखाद्या वस्तूचं असो, तर आपल्याला काय वापरावं लागेल? इन वापरावं लागेल. ठीक आहे. पण बंदिस्त जागा किंवा मर्यादित ठिकाणच असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त असेल तर त्याला हात लावायचा. ते काय येईल ते आपण पुढे बघू. फक्त इनशी संबंधित समजून घ्या की इन केव्हा वापरायचा? एखादी बंदिस्त ठिकाण
किंवा मग ज्या गोष्टीला मर्यादा आहे असं स्थळ आणि त्या स्थळामधील एखाद्याच्या आत असा सहवास दाखवायचा असेल, एखाद्याचं स्थान दाखवायचं असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे? इन वापरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त अपवादात्मक अशी गोष्ट की एक वाक्य आहे, दे पाहिजे आता काय म्हणतो मी, दे वॉक ऑन द स्ट्रीट असं वाक्य आहे. दे वॉक ऑन द स्ट्रीट वाक्य बरोबर आहे काय? वाक्याचा अर्थ काय होते? ते रस्त्यावर चालत आहेत, बरोबर आहे की नाही? हाच अपवाद आहे, त्या ऑनच्या ठिकाणी इन यूज करावा लागतो. काय यूज करावं लागते? हा, ते अपवादच मोठे मॅट करतात ना आपले, ते अपवाद आपल्या लक्षात आले पाहिजे. पेपरले विचारतील तर अपवाद सरळ सरळ कुठल्याच गोष्टी आपल्याला विचारत नाही, सरळ सरळ कुठल्याच गोष्टी विचारणार नाही, कारण ते पेपर काढणारे काही साधे लोक थोडी असतात, टॅलेंटेड लोक असतात. ते काही साध्या गोष्टी विचारतील का तुम्हाला? त्याला जेवढा त्रास झाला नोकरीवर लागण्यासाठी तेवढा त्रास तर तुम्हाला देतीलच. ते कशी गोष्ट करून दिली, बरोबर नाही काय? जिल्हा परिषदचे पेपर जिल्हाधिकारी काढतात, जिल्हाधिकारी होणं एवढं सोपी आहे काय? जिल्हाधिकारी ते जेव्हा झाले त्याला किती आडोप करावं लागले असेल, तो बदला तर घेतीलच ना ते. तुम्हाला काय वाटतं? बदला तर घेणारच आहेत ना ते. जिल्हा परिषदचे पेपर जर जिल्हाधिकारी काढते, ते जिल्हा परिषदचा जेवढाही पेपर निघत असतील, सेट होत असतील, ते सगळे जिल्हाधिकाऱ्यानुसार ठेवतात. मग ते काय साधे प्रश्न टाकणार आहे का माणूस तो? नाही. एखादा असला साधा सुद्धा बिचारा काळजी असणारी, तुमची दया वाटणारी, लयच दया येऊ राहिली, तुम्ही लयच एकदम असे दारिद्र्यात दिसू राहिले नाही तर करी नाही तो बिचारा, बरोबर नाही काय? पण सर्वच करणार. तात्पर्य काय सांगायचं? पेपर सोपी आहे नाही, त्याच्यात अपवादात्मक गोष्टी जास्तीत जास्त. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवायची. इन स्ट्रीट, ऑन स्ट्रीट नाही, ऍट स्ट्रीट नाही, इन स्ट्रीट. दुसरं वाक्य, ही स्टिक ऑन द बेड. असं वाक्य आहे, स्टिक ऑन द बेड. काय वाक्याचा अर्थ? तो बेडवर चिटकलेला आहे, बेडवर पडलेला, चिटकलेला आहे म्हणजे बेडवर पडलेला. आता इनच घ्यावं लागेल, ऑन घ्या लागत नाही. ही स्टिक इन बेड, ही ले इन बेड. ले म्हणजे आडवा पडणे, ले डाऊन आडवा पडणे. तो बेडवर पडलेला आहे, बेडच्या आत पडलेला असा अर्थ इन घेतला तर पण तरी घ्यावाच लागेल अपवाद, इनच घ्यावा. स्ट्रीटशी संबंधित, बेडशी संबंधित जर असेल तर आपल्याला काय घ्यायचं? इन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? इन घ्यायचं आहे. पाहिजे समजून घ्या, बरोबर पद्धतशीर समजून घ्या. काय घ्यायचं आहे? इनच घ्यायचा. बेडशी संबंधित आणि स्ट्रीटशी संबंधित असेल वाक्य, त्याच्यात प्रिपोजिशन आपल्याला यूज करायचं सांगितलं, किंवा मग इरर मध्येही आलं तर याच्यासमोर नेहमी इनच पाहिजे. जर ऑन यूज केलं असेल तर ते चूक आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे. या दोनच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला जसं अर्थानुसार करता येईल यूज तसं करायचं. ठीक आहे. पाहिजे इन म्हणजे च्या आत, च्या. ठीक आहे. पाहिजे आता यू इन, हे होते च्या आतच ना तुमचं म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू यू, तुमच्या म्हणण्यानुसार. इंटू म्हणजे काय? च्या होते च्या आतच अर्थ, परंतु येथे क्रियापद हालचाल दर्शक असते. मी तुम्हाला सांगितलं की येथे ऑलरेडीच ते त्यामध्ये असते, पण येथे असं दाखवलं जाते की यामधून त्यामध्ये गेलेलं आहे, बाहेरून आत गेलेलं आहे, अशा अर्थानेच येणार आहे इंटू. काय जर बरोबर, यामधून त्यामध्ये, बाहेरून आत, बरोबर आहे की नाही? समीक्षा थ्रो द स्टोन इनटू रिव्हर. गोटा गेला आतमध्ये रिव्हरच्या, परंतु बाहेरून आत गेला. आता इन नाही घ्यायचं, समजून राहिलं काय? द बॉय गो इनटू द हाऊस, इनटू द रूम. बाहेरून आत अशा अर्थाने, बाहेरून आत अशा अर्थाने, च्या आत, बाहेरून च्या. वाक्य हालचाल दर्शक असेल, वाक्यातील क्रियापद हालचाल दर्शक असेल. एवढाच फरक आहे इन आणि इंटू मधला, दुसरा कुठलाच फरक नाहीये. हालचाल दर्शक क्रियापद असेल, बाहेरून आत जाणे, बाहेरून आत जाणे, आतून बाहेर नाही, बाहेरून आत जाणे. बिकॉज इंटू पाहू राहिलो आपण, इंटू म्हणजे आत, च्या आत, म्हणून बाहेरून आत साठीच पाहिजे. लक्षात ठेवा, बरोबर आहे? पाहिजे बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. आपापल्या परीने एक्झाम्पल सेट करायचे, त्या एक्झाम्पल नुसार आपला अभ्यास. बाहेरून आत हालचाल दर्शक. ठीक आहे.
च्या आत या अर्थाने, इन निश्चित स्थान, निश्चित ठिकाण, च्या आतमध्ये ऑलरेडीच आहे अशा अर्थाने. परंतु इंटू ऑलरेडी नव्हतं, आता जात आहे, वाक्यातच उल्लेख केलेला असेल बाहेरून आत, तेव्हाच इन वापरायचा. तेव्हाच काय वापरायचा? इन वापरायचा, इंटू वापरायचा. ठीक आहे, पाहिजे बाहेरून आत साठी इंटू वापरायचा. त्यानंतर इंटूचा असा उपयोग की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत बदलणे, दुसऱ्या स्वरूपात बदल होणे, एकापेक्षा जास्त तुकडे करणे, एकापेक्षा जास्त तुकडे करणे. पाहिजे मदर हॅज कट द ॲपल इंटू मेनी पीसेस. इंटू आईने ॲपल कापला, त्याचे मेनी पीसेस तुकडे करणे या अर्थाने. काय करणे या अर्थाने? वेगवेगळे भाग तयार करणे या अर्थाने इंटू येणार आहे. ठीक आहे, पाहिजा गीतांजली ट्रान्सलेट इंटू इंग्लिश. गीतांजली मूळ रूपात कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? हो सांगा, भागवत गीता कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? काहीच्या काही सांगायचं नाही, काय टोले मारायचे नाही. कोणत्या लँग्वेज मध्ये आहे भागवत गीता? संस्कृत मध्ये आहे की पाली मध्ये आहे की मराठी मध्ये? बरं, रामायण शोध जा रे बाबा. ते दिवे लावून अगरबत्त्या लावून काही अर्थ नाही त्याचा. हे तर समजलं पाहिजे आपल्याला काय आहे नेमकं तथ्य. बरोबर आहे की नाही? ते समजलं तर चांगलं होईल थोडं. बरोबर आहे. आता जे आपण पाहिलं वाक्य की रामायण ट्रान्सलेट इंटू इंग्लिश, बरोबर आहे, या स्वरूपातून त्या स्वरूपात लँग्वेजशी संबंधित ट्रान्सलेट, ट्रान्सफॉर्म असे जर शब्द येत असतील त्याच्यानंतर नेहमी इंटूच यूज केलं जाते. एका लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये, एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये, एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात. फादर्स अँगर ट्रान्सफर इंटू पीस. वडिलांचा राग काही वेळानंतर शांततेत बदलला. अगोदर रागात होते, आता थोडे शांत. एका स्वरूपातून या अर्थाने इंटू वापरला जाईल. बाहेरून आत या अर्थाने इंटू वापरलं जाईल. एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात, या लँग्वेज मधून या लँग्वेज मध्ये, एवढ्या स्वरूपात इंटू वापरला जाते. इंटूचे बरोबर अर्थ समजून घ्या पद्धतशीर. काय म्हणलो मी, बाकी बारीक सारीक काही गोष्टी असतील ते आपल्याला पुस्तकात लक्षातच येतील, पण याच्यापेक्षा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला काही भेटणार नाही. असेल तर काही त्याच्या मागं लावायचं नाही, टाइम वेस्ट करायचा नाही, टेन्शन घेत बसायचं. समजून आलं काय? लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो मी? 3 प्रकारे यूज होईल इंटूचा. एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जाणे, बाहेरून आत जाणे, ट्रान्सलेट करणे, अशा अर्थाने इंटू येणार आहे. च्या मध्ये की चार घ्यायचं. ठीक आहे, याला च्या मध्ये घ्या समजण्यासाठी, डिफरंट होण्यासाठी, फरक लक्षात येण्यासाठी. च्या मध्ये आणि याला च्या आत. ठीक आहे, पाहिजे इंटू च्या मध्ये किंवा चार. ओके, आणि इन च्या मध्ये आणि चार. आता याच्याशी संबंधित आणखी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही बिटवीन आणि अमॉंग. आता अमॉंग म्हणजे काय, बिटवीन म्हणजे काय सांगा? काय? च्यामध्ये हो, बर, कोण म्हटलं हो? चाला होता च्यामध्ये अमॉंग एकापेक्षा किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये किंवा वस्तूंमध्ये असा जर उल्लेख करायचा असेल तर मग अमॉंग यूज करायचा. ही स्टँड अमॉंग द क्राऊड. तो कुठे उभा आहे? गर्दीत उभा आहे. क्राऊड कुठे उभा आहे? गर्दीत उभा आहे. एक व्यक्ती आहे का तिथे? नाही. आहे का व्यक्ती? नाही. चॉकलेट डिवायडेड अमॉंग स्टुडंट्स. एक स्टुडंट आहे काय? निश्चित आहे का स्टुडंट आहे म्हणून? अनिश्चित नामाशी संबंधित जर आपल्याला यूज करायचं असेल तर मग अमॉंग. आणि बिटवीन मध्ये काय फरक? फक्त दोघांमध्ये जर डिवाइड करायचं असेल, दोघांच्या संबंधित सांगायचं असेल तर मग बिटवीन यूज करायचं. चॉकलेट डिवायडेड बाय श्याम अँड राम. कोणामध्ये डिवाइड झालं? बिटवीन. पाहिजे चॉकलेट डिवायडेड बिटवीन श्याम अँड
राम. दोघांचा उल्लेख करायचा असेल किंवा निश्चित गोष्टीचा, अनिश्चित सोडून, जसं आपण आताच पाहिलं की चॉकलेट डिवायडेड अमॉंग स्टुडंट्स. आता निश्चित आहे का स्टुडंट्स किती आहे माहित आहे काय? बरं, त्यानंतर पाहिलं ही स्टँड अमॉंग क्राऊड किंवा पीपल म्हणून. निश्चित माहित आहे का किती आहेत लोक, माहित आहे किती उभे आहेत किती नाही. मग असे निश्चित जर नसेल, दोन पेक्षा जास्त असेल किंवा निश्चित नसेल तर मग तिथे अमॉंग यूज करायचं. पण निश्चित असेल दोन पेक्षा जास्तही असतील परंतु निश्चित असतील. समीक्षा सीट, बिटवीन शेजल, गौरी, अंकिता, बरोबर आहे की नाही? दोन पेक्षा जास्त असतील पण निश्चित आहेत ना, की यांच्या दरम्यानच ती बसलेली आहे, यांच्या मध्येच ती बसलेली. निश्चित पाहिजे. काय पाहिजे? निश्चित संख्या जर असेल तर मग तिथे काय यूज करायचं? बिटवीन यूज करायचं. आणि निश्चित संख्या नसेल तर तिथे काय यूज करायचं? समजून राहिलं काय म्हणतो मी? एकच वाक्य दोन वेळेस आपल्याला डिवाइड करायचं आहे किंवा दोन भागात आपल्याला समजून घ्यायचं आहे. चॉकलेटचं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, बरोबर आहे की नाही? आता चॉकलेटला कानावर पडलं ना, नाही ऐक नाही, व्हॅलेंटाईन वीक झाला ना आता, मग चॉकलेटला ऐकलं आपण, त्याच्यावरून तरी लक्षात ठेवा, त्याच्यावरून तरी अभ्यास झाला पाहिजे. कोणत्या गोष्टीवर अभ्यास होणार? आपल्याला फक्त करायचा आहे अभ्यास, संपला विषय. तो कुठल्या चांगल्या मार्गाने होते वाईट मार्गाने होते डझंट मॅटर, काही घेण देणं नाही. लोक काय बोलतात याचं काही घेण देणं नाही. आपल्याला काय कोणाच्या घरी जेवायला चालू आपण टेन्शन घ्यायचं? आई बाबा म्हणतात तेवढ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, कारण त्याचं टेन्शन नाही घेणार, वांदे करतात. मारतीन दे तुम्हाला पाहिजे रे भाऊ. अमॉंग आणि बिटवीन, चॉकलेट डिवायडेड बिटवीन श्याम अँड राम किंवा चॉकलेट डिवायडेड बिटवीन श्याम, राम अँड राहुल असंही म्हटलं चालेल. पण निश्चित आहे ना की तिघांमध्येच वाटलेलं आहे. पण निश्चित नसेल चॉकलेट डिवायडेड अमॉंग द स्टुडंट्स. आता निश्चित किती जणांत वाटलं हे माहिती आहे काय? अशा अर्थाने येते बघू हे दोनच्या दोन्ही गोष्टी. च्या मध्ये किंवा च्या काही लक्षात ठेवा, तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. येऊ लागलं का लक्षात? हो, लक्ष देऊ लागलं काय? इन आणि इंटू, अमाऊंट, बिटवीन मधला फरक लक्षात आला का तुमच्या? एक निश्चित स्थळ दिलेलं असेल एखाद्या गोष्टीतलं बंदिस्त जागेतलं तर मग इन वापरायचं. बाहेरून आत या अर्थाने इंटू वापरायचं. एखाद्या गोष्टीतून ट्रान्सफॉर्म होणे, एखाद्या गोष्टीतून स्वरूप बदलणे त्याच्यासाठी इंटू वापरायचं. एखाद्या लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये जाणे त्याच्यासाठी इंटू वापरायचं. ठीक आहे, हेच पाहिलं होतं आपण. त्यानंतर बिटवीन अमाऊंट पाहिलं. दोन गोष्टी असतील, फक्त दोन गोष्टीमध्ये डिवाइड केलेलं असेल, दोन गोष्टीमध्ये तुलना जर असेल तर मग बिटवीन वापरायचं. ओके, दोन पेक्षा जास्त असेल किंवा अनिश्चित असेल तर मग काय वापरायचं? लक्षात आलं काय? नक्की पाहिजे. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला या तीन गोष्टी. काय पाहिजे? सिन्स, फ्रॉम, फॉर. सिन्स, फ्रॉम, ठीक आहे. तिघांचे अर्थ पासूनच होते. काय होते अर्थ? पासून. काय होते? पासून. पासून 4 दिवसापासून, 1 वर्षापासून, मागील 10 वर्षापासून, 2010 ते 2015 पर्यंत पासूनच्या पर्यंत या तिघांचाही अर्थ काय? सारखाच. तिघांचाही अर्थ काय? फक्त उपयोग त्याचे जे आहे, यूज जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागते. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे यूज करावे लागतात. वाक्याच्या अर्थानुसार, वाक्यात कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला यूज करावं. वाक्यात पाहिजे पासून, पासूनच्या पर्यंत अशा अर्थाने तीनही यूज केले जातात. ठीक आहे. वाक्यात घटनेचं पहिलं टोक दिलेलं असेल. टोक समजते का तुम्हाला? घटना जेव्हा चालू झाली ती वेळ म्हणजे पहिलं टोक. शेंडा समजते काय? बुडू समजते ना? सुरू झालेली गोष्ट, जेथून सुरू झालं ते पहिलं टोक, जे ते संपलं ते. वाक्यात फक्त घटनेचं पहिलं टोकच दिलेलं असेल, सुरुवात कधी झाली एवढंच दिलेलं असेल तर फक्त सीन्स वापरायचं. काय वापरायचं? पाहिजे रे बरोबर. काय वापरायचं? सीन्स वापरायचं.
मग वाक्य सांगा बरं. मी मराठीत तुम्हाला वाक्य सांगतो की तो 2010 पासून येथे काम करत आहे. पासून हा शब्द आला की नाही, सांगा मला. ही वर्क हिअर सिन्स 2000. कुठपर्यंत? नाही नाही, असं काही आहेच नाही. आजपर्यंत आहे की 2010 पासून 12 पर्यंत केलं की 2015 पर्यंत केलं, दुसरं टोकच नाही आहे. पहिलंच टोक आहे फक्त. केव्हा सुरुवात झाली? 2010 मध्ये सुरुवात झाली. घटनेचं एकच टोक दिलेलं असेल तर मग सिन्स वापरायचं. काय वापरायचं? सिन्स वापरायचं. पाहिजे बरोबर पद्धतशीर. ही वर्क सिन्स 2000. तो 2010 पासून तिथे काम करत आहे, येथे काम करत आहे. आजपर्यंत केलं की याच्या अगोदर सोडून दिलं की अजून पुढे करणार आहे, याचं घेणं देणं एकच गोष्ट. च्या पासून च्या पर्यंत. च्या पर्यंत यामध्ये येणार नाही, च्या पासून सुरुवात झाली एवढं येणार. समजून आलं काय? लक्षात ठेवा. सिन्स च्या पासून, फक्त घटनेचं एक टोक, सुरुवातीचं सुरुवात केव्हा झाली एवढंच सांगितलेलं असेल. ठीक आहे. आता सिन्स आणि फ्रॉम मध्ये फरक काय लक्षात ठेवा. आपण सिन्स मध्ये पाहिलं की घटनेचं फक्त सुरुवात केव्हा झाली, घटनेचं एक टोक दिलेलं आहे. परंतु फ्रॉम मध्ये घटनेचे दोनही टोक दिलेले असतात. सुरुवात केव्हा झाली, संपलं केव्हा. सुरुवात केव्हा झाली आणि संपलं केव्हा. जे वाक्य आपण आताच पाहिलं त्यालाच थोडंसं चेंज करू. ही वर्क हिअर फ्रॉम 2010 टू 2015. आता दोन्ही गोष्टी आहेत. 2010 पासून 2015 पर्यंत त्याने इथं काम केलेलं आहे. आय स्टडी हार्ड फ्रॉम 5th क्लास टू 10th क्लास. बरोबर आहे की नाही? आय स्टडी हार्ड फ्रॉम 5th क्लास टिल नाव, टिल टुडे. आजपर्यंत मी 5व्या वर्गापासून कठीण परिश्रम करत आहोत. कुठपर्यंत? आजपर्यंत. टिल टुडे. बरोबर आहे नाही? आय स्टडी हार्ड फ्रॉम माय बर्थ अंटिल माय डेथ. मरेपर्यंत करत आहे. दोन्ही टोक आहेत. जन्मापासून असे दोन्ही टोक दिलेले असतील तर काय वापरायचं? फ्रॉमच. पाहिजे रे बरोबर पद्धतशीर पाहिलं. एक टोक दिलेलं असेल तर सिन्स वापरायचं. दोन्ही टोक दिलेले असतील तर. आणखी एक क्ल्यू लक्षात ठेवा. वाक्यात टू टिल अंटिल हे 3 शब्द, वाक्यात टू टिल अंटिल हे 3 शब्द येत असेल तर त्या वाक्यात फ्रॉमच यूज करायचं. ते सिन्स नाही, फॉरेन आहे. काय यूज करायचं? टू टिल अंटिल जर वाक्यात असेल तर फ्रॉम यूज करायचं. टिलचा अर्थही पर्यंतच होते, अंटिलचा अर्थही पर्यंतच होते आणि टूचा अर्थही पर्यंतच होते. ॲज अ कंजंक्शन, नॉट अ प्रिपोजिशन. टू. ठीक आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर लक्षात ठेवा. दोन्ही टोकं जर दिलेले असतील आणि वाक्यात टू टिल अंटिल असेल तर मग काय यूज करायचं? फ्रॉम यूज करायचं. वाक्यात एकच टोक दिलेलं असेल विदाउट टू टिल अंटिल, विदाउट टू टिल अंटिल तर वाक्यात सिन्स यूज करायचं. च्या पासून याचं. लक्षात आले का दोन्ही? नक्की. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. एवढे हुशार झाले लगेच. आहे तुम्ही हुशार आहे. ठीक आहे. त्यानंतर आला तिसरा फॉर. पासूनच होते. काय होते? सोपी सोपी पद्धती आहे. चालू पूर्ण काळ. कोणता काळ? पाहिजा. प्रेझेंट मध्ये चालू पूर्ण आहेच. परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये तिन्ही काळातला चालू पूर्ण जो काळ असते त्या वाक्यातच फक्त च्या पासून या अर्थाने फॉर यूज केलं जातं. चालू पूर्ण काळाच्या वाक्यातच फॉर यूज केलं जाते. दुसऱ्या कुठल्याच वाक्यात फॉर यूज होत नाही. जर त्या वाक्याच्या व्यतिरिक्त कुठलं वाक्य असेल, त्या काळाच्या व्यतिरिक्त कुठलं वाक्य असेल तर हे 2 पुरेसे आहेत. हे 2 पुरेसे आहेत. तिसऱ्याची काही गरज होती काय? पण तिसऱ्याची अशी गरज आहे. काळ कोणचा? चालू काळ. कोणचा काळ? चालू पूर्ण काळ. चालू पूर्ण काळ. म्हणजे चालू पूर्ण काळात कोणते कोणते हेल्पिंग वर्ब येतात ते समजले पाहिजे. म्हणजे त्यानुसार तरी आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळात चालू पूर्ण काळ जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कुठला? चौथा, शेवटचा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय यूज केलं जाते? कोणतं हेल्पिंग वर्ब यूज केलं जाते? हॅव बीन, हॅज बीन. काय यूज केलं जाते? हॅव बीन. एवढंच. बरोबर आहे. नक्की हॅव बीन, हॅज बीन.
म्हणजे वाक्यात हॅव बीन हॅज बीन दिसलं तिथे फॉर अस यूज करायचं. आता हे होतं प्रेझेंट. पास्ट मध्ये चालू पूर्ण आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये काय यूज केलं जाते, याच्यात हॅड बीन यूज केलं जाते. काय यूज केलं जाते, हॅड. पाहिजे तीनही गोष्टी हॅव बीन हॅज बीन हॅड बीन. हे दिसले वाक्यात की काय फॉर लावायचं. काय घ्यायचं, फॉर हे प्रिपोजिशन यूज करायचं. सिन्स आणि फ्रॉम आहे. काय हॅव बीन हॅज बीन हॅड बीन. ठीक आहे. हे होते पास्ट आणि प्रेझेंट. आता फ्युचर मध्ये, फ्युचरचा जो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, यामध्ये कोणते हेल्पिंग वर्ब यूज होतात, शॉल हॅव बीन तेच आहे, हॅव बीन हॅज बीन तेच आहे की नाही. वाक्यात तुम्हाला बरोबर आहे हॅव बीन हॅज बीन दिसलं काय हॅव बीन हॅज बीन आपल्याला दिसलं की काय यूज करायचं, काय यूज करायचं, फॉर यूज करायचं. काय यूज करायचं, फॉर यूज करायचं. म्हणजे काळ चालू पूर्ण जर काळ असेल, कोणता काळ, चालू पूर्ण जर काळ असेल तर त्या चालू पूर्ण काळात नेहमी फॉरच यूज करायचं. एवढंच आहे, दुसरं काहीच नाही, फरक दुसरा काहीच नाही. सिन्स एक टोक दिलेलं असेल तर वापरायचं, फ्रॉम दोन टोक दिलेले असतील तर वापरायचं, आणि फॉर फक्त पूर्ण अपूर्ण काळातच वापरायचं. पूर्ण अपूर्ण म्हणजे चालू पूर्ण. ओके, पूर्ण अपूर्ण म्हणजे चालू पूर्ण म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. लक्षात येऊ राहिलं काय. वाक्यात टू टिल अंटिल दिसलं की फ्रॉम, वाक्यात हॅव बीन हॅज बीन हॅड बीन दिसलंय की फॉर. समजलं काय, नक्की तिन्ही गोष्टी लक्षात आल्या काय, काही प्रॉब्लेम आहे काही नक्की नाही लक्षात आले तिन्ही गोष्टी. ओके ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे अपॉन आणि अपॉन आणि अपॉन म्हणजे काय होते, ऑन म्हणजे काय होते, त्यावरच होते का तुम्ही, बर कशावर रे, त्यावरच. ठीक आहे बाबा, तुमची इच्छा. अपॉन म्हणजे त्यावर, ऑन म्हणजे त्यावर. ठीक आहे, दोघांचे अर्थ त्यावरच होऊन राहिला. ऑन म्हणजे त्यावर चिटकून स्पर्श करून, पेन ऑन माय हँड, पेन ऑन माय हँड, बरोबर आहे की नाही. फॅन नाही आता पाहिजे बरोबर, पाहिजे बरोबर. आता सांगतो दुसरं वाक्य, कॅट जम्प अपॉन टेबल. कॅट जम्प अपॉन टेबल, खालून वर, च्यावर. खालून वर या अर्थाने च्यावर, हालचाल दर्शक अपॉन. काय यूज करायचं, अपॉन यूज करायचं. चिटकून वर जर म्हटलं तर गाड्या कोणाच्या आहेत, इकडे लावलेल्या कोणाच्याच नाही. हालचाल दर्शक म्हणजे इन इंटू सारखं हालचाल दर्शक जर क्रियापद असेल, खालून वर जाणे या अर्थाने अपॉन. आणि एखादी गोष्ट एकदम ऑलरेडीच तिथे आहे, चिटकून आहे तर काय, द की ऑन द टेबल. की ऑन द टेबल कुठे आहे, बरोबर आहे की नाही. कॅट जम्प अपॉन द टेबल. आता हालचाल दर्शक आहे, खालून वर गेली या, खालून वर या अर्थाने जर येत असेल तर मग अपॉन, आणि ऑलरेडीच वर आहे या अर्थाने जर येत असेल तर ऑन यूज करावं लागेल. समजून आलं काय म्हणतो, पाय झालं च्यावरच अर्थ होते. त्यानंतर ओव्हर म्हणजे काय, च्या वरच. आता त्याचा अर्थ काय होते ओव्हरचा, ओव्हर म्हणजे च्यावर ना. ऑन अपॉन ओव्हर तिन्ही म्हणजे च्यावर. कशाच्यावर, काय च्यावर, च्यावर पण चिटकून नाही, थोडीशी जागा. फॅन अपॉन युअर हेड,
तुमच्या वरतीच आहे की नाही फॅन? मला सांगा, फॅन कुठे आहे? वरती आहे की नाही? एकदम डोक्यावर ठेवला काय? बोजस आहे एकदम पकडून ठेवला काय? पण वरती आहे ना. ब्रिज ओव्हर द रिव्हर. ब्रिज आहे कुठं? नदीवर ब्रिज म्हणतो ना आपण, नदीवरचा पूल. मोठं पुकार नदीला चिटकेला आहे का? एकदम पाणी एकदम लागून जातो ना. चिटकून असेल तर ऑन यूज करायचं, च्यावर या. परंतु थोडी जागा अंतर सोडून जर असेल तर वी सॅट. पाहिजे आता अजून पुढे चाललो आपण. वी सॅट अंडर द ट्री. त्या खाली एकदम म्हणजे झाडाचे फांद्या लागू राहिले आपल्या डोक्याला, या अर्थाने. अंडर अंडर हे लक्षात ठेवा. कुठे अंडर? कुठली जागा अंडर? ऐकायचं अंडर नाही आहे, लिहून टाकू. 28वा प्रकार वंडर. अंडर कोणता प्रकार? त्या खाली, परंतु अंतर सोडून खाली, एकदम चिटकून खाली. चिटकून खालीसाठी शब्दही नाही, त्याचं काही टेन्शन घेत बसायचं. ठीक आहे. च्या खाली परंतु थोडं अंतर सोडून खाली. आम्ही झाडाखाली बसलो म्हणजे एकदम झाडाला चिटकून नाही बसलो, सावलीत बसलो असा अर्थ त्याचा. तसंच त्याच्या विरुद्धार्थी ब्रिज ओव्हर द रिव्हर. बरोबर आहे की नाही? एरोप्लेन फ्लाय ओव्हर हेड. एरोप्लेन उडत आहे कशावरून? आमच्या डोक्यावरून. म्हणजे डोक्यावरून उडान घेतली काय? पण वरून उडत आहे ना, च्या वरून या अर्थाने. थोडी जागा सोडून च्या वर या अर्थाने जर येत असेल तर काय घ्यायचं? ओव्हर घ्यायचं. एकदम चिटकून च्या वर येत असेल तर काय घ्यायचं? आणि खालून वर या अर्थाने येत असेल तर काय घ्यायचं? असं आहे. 3 गोष्टी एकाच अर्थाच्या, च्या वर या अर्थाने. हे तर आपण ओघाओघात आलं म्हणून घेतलं, त्याचं काही टेन्शन घेत बसायचं. अपॉन ऑन ओव्हर. अपॉन च्यावर. ऑन च्यावर. ओव्हर. पण अपॉन च्यावर खालून वर या अर्थाने. कॅट जम्प अपॉन द टेबल. खालून खाली होती, खालून वरती गेली या अर्थाने. बरोबर आहे. बॉईज जम्प अपॉन द अपॉन द अपॉन द अपॉन द वॉल. वॉल वॉल भिंत, च्यावर भिंतीवर उडी घेतली या अर्थाने. बरोबर आहे. बॉईज जम्प अपॉन द फ्लोअर. फ्लोअरवर उडी घेतली. खालून वर या अर्थाने जर येत असेल तर च्यावर. ऑन एकदम चिटकून. पेन ऑन माय हेड. पेन्स ऑन माय हँड. हेड नाही आता, बरं. हँड काय? हँड एकदम चिटकून आहे, एकदम चिटकून. आता इथे हालचाल आहे का कोणती? किंवा येथून खालून उचलला आणि इकडे ठेवला असं म्हटलेलं आहे काय? ऑलरेडी तिथं. बुक्स ऑन द ऑलरेडी तिथे. समजून आलं काय? यू सीट अपॉन द ऑन द. लक्षात ठेवता रे बरोबर ना, पद्धतशीर लक्षात ठेवता. आणि वर च्या वरच परंतु थोडी अंतर सोडून वर या अर्थाने. ब्रिज, एरोप्लेन, फॅन अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत च्या वर. तिन्ही गोष्टी लक्षात आल्या का? सांग. तिन्ही मधला फरक लक्षात आला का? सांग. काही प्रॉब्लेम? नक्की काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आता याच्या पलीकडे जाऊन ऑन जे आहे या ऑनला वेगळेही अर्थाने आपण यूज करू शकतो. ऑन म्हणजे चालू करणे या अर्थाने येणार. प्लीज ऑन द टीव्ही. प्लीज ऑन द चालू करणे या. बरोबर आहे. टीव्ही ऑन करा, चालू चालू करणे या अर्थाने येणार आहे. बरोबर आहे की नाही? पाहिजे चालू करणे. दुसरा अर्थ निघेल एखाद्या पदावर असणे. एखादी मोठी जबाबदारी असते. मोठी जबाबदारी असते. ही वर्क ऑन द चेअरपर्सन. ही वर्क ऑन द कमिटी. ही वर्क ऑन द. तो कमिटीवर काम करत आहे. इन कमिटी नाही का? ऑन कमिटी. काय कमिटी? ऑन. वर्क ऑन द कमिटी. पाहिजे बरोबर. मोठी जबाबदारी असेल, पद असेल तर आपल्याला ऑनच यूज करावं लागेल. चालू आहे या अर्थाने
ऑनच यूज करावं लागेल. च्यावर या अर्थाने ऑनच यूज करावं लागेल. समजून आलं काय? पाहिजे ठीक आहे, ठेवतो. त्यानंतर ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? च्यावर म्हणजे च्यावर अंतर सोडून. पण याच्या व्यतिरिक्त अर्थ ओव्हर म्हणजे संपणे या अर्थाने सुद्धा येते. बरोबर आहे की नाही? ओव्हर म्हणजे काय ते? संपणे. मग काय? अवर स्कूल ओव्हर 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 ॲट 5 वाजेपर्यंत आमची शाळा काय होते? संपणे या अर्थाने येते. संपणे या अर्थाने पण एखाद्या गोष्टीवर झाकण ठेवणे या अर्थाने पण ओव्हर. आय पुट द रग. रग म्हणजे रे नाही, रग राग नाही, रंगही नाही. रग म्हणजे चादर काय होते? किंवा मग एखादा कपडा. लक्षात ठेवा. ओव्हर हिम आय पुट रग ओव्हर. मी त्याच्यावर झाकण दिलं किंवा त्याच्यावर त्याच्या अंगावर या अर्थाने पण ओव्हर येईल. बंद या अर्थाने पण ओव्हर येईल. च्यापेक्षा जास्त या अर्थाने ही ओव्हर येईल. च्यापेक्षा ठीक आहे. म्हणजे हे वेगवेगळे अर्थ असतानाही आपल्याला समजलं पाहिजे. वेगवेगळे अर्थ असताना आपल्या लक्षात आलं, कारण हे पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात विचारल्या जातील. अशा कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त विचारल्या जातील. दुसऱ्या गोष्टी विचारणार नाही. पण या कन्फ्युजन करणाऱ्या, एकत्र येणाऱ्या गोष्टी, एकासारख्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये येतेच येते. ते तीनही ऑप्शनमध्ये असतातच असतात. ओव्हर, अपॉन, ऑन, इन, इंटू, बिटवीन, अमॉंग हे असतेच असते. जर त्याच्यावर प्रश्न असेल तर मग ते चारही टाकून देतील ऑप्शनमध्ये. जर याच्यावर प्रश्न असेल तर हे तिन्ही टाकून देतील ऑप्शनमध्ये. आणि चौथा ऑप्शन तर माहितीच आपल्याला, वरीलपैकी नाही, नन ऑफ दी अबव. वरीलपैकी त्याच्याजवळ पर्याय आहे बघा. टेन्शन घेऊस टेन्शन आपल्याकडे पर्याय नाही. अभ्यासाच्या व्यतिरिक्त अभ्यास हा एकमेव पर्याय आहे. लक्षात आलं काय एवढं? हो, लक्षात आलं काय? नक्की लक्षात आलं काय? पाहिजा बरोबर. हा, लक्षात आलं. त्यानंतर अबव अँड बिलो. अबव म्हणजे ठीक आहे, काही तुकडे, काही भाग करून समजून घेण्याचे प्रयत्न करू आपण. ते पद्धतशीर समजून घ्यायचं. इन, इंटू, बिटवीन, अमॉंग, अप, अपॉन, ऑन, अपॉन, ओव्हर. ठीक आहे. सीन्स, फॉर, फॉर्म हे तुकडे बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचे. त्यानंतर पाहायचं आपल्याला बिलो आणि अबव. क्रमाने वर, क्रमाने वर यासाठी अबव यूज केलं जाईल. क्रमाने रीड द पॅसेज गिवन अबव. वरील दिलेला पॅसेज वाचा. अँड सॉल्व द आन्सर. अँड सॉल्व द क्वेश्चन्स आन्सर किंवा फाइंड द आन्सर. फाइंड द, बरोबर आहे की नाही? क्रमाने, क्रमाने वर असं जर येत असेल तर काय यूज करायचं? आणि क्रमाने खाली असं येत असेल तर आता वरचा पॅसेज नका वाचू, खालचा वाचा. रीड द पॅसेज गिवन बिलो. आजपर्यंत तेवढेच काम केले आपण. पॅसेज वाचा, त्याच्यावरती अंडरलाईन करा, शब्द सारखे दिसले की अंडरलाईन, ते तसंच तसंच 2-3 वाक्य एका लिहून टाका. दुसरं काही घेत नाही. अर्थ नाही समजत, काही नाही समजत, काहीच नाही. याच्यातला शब्द पॅसेज मध्ये दिसला रे, दिसला, झालं, तेच आन्सर आहे. आणि चेक करणारे मोठे चांगले आपले देऊ नाही देतात मार्क्स. बरोबर नाही काय? काही घेणं देणं नाही त्याचा प्रश्नाचा अर्थ काय होते. तोच तो प्रॉब्लेम आता येते ना मग आपल्याला. तो प्रॉब्लेम, त्या सर्व गोष्टी तेव्हा तशा केल्या म्हणून आता आपल्याला प्रॉब्लेम येऊन आला ना. बरोबर नाही काय? नाही, इंग्लिश तर कंपल्सरी आहे, मराठी तर कंपल्सरी आहे लहानपणापासून, 5व्या वर्गापासून म्हणा किंवा अदर काही म्हणा, तेव्हापासून कंपल्सरी आहे. म्हणजे आता आपल्याला परत शिकायचं काम पडायला पाहिजे काय? नाही पडायला पाहिजे. पण पडून राहिलं ना, कारण आपण ते धंदे केले ना. पॅसेज पहा, पॅसेज मधला शब्द शोधा, जो प्रश्नात आहे शोधला रे, शोधला की फुल स्टॉप येईपर्यंत, जेपर्यंत फुल स्टॉप येत नाही मग पुरा पॅसेज संपेपर्यंत फुल स्टॉप आला, तेवढं उत्तर द्यायचं. फुल स्टॉप येईपर्यंत आपला उत्तर संपला विषय.
बरोबर आहे की नाही? आपण तेवढेच काम केले आहे, सो त्या कारणाला लक्षात ठेवायचं. मग अबव म्हणजे वरील प्रमाणे क्रमाने वर आणि बिलो म्हणजे क्रमाने खाली. दोनच गोष्टीचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे जे आपण नेहमी पेपर मध्ये वाचतो. रीड द पॅसेज गिवन बिलो, रीड द पॅसेज गिवन अबव. ओके, वरील दिलेला पॅसेज वाचा, खाली दिलेला पॅसेज वाचा. क्रमाने वर क्रमाने खाली, एवढाच अर्थ आहे. ठीक आहे. बरं, रिलेट करून घ्यायच्या, प्रत्येक गोष्टी रिलेट करून घ्यायच्या. रिलेट केल्या की आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे बाय. बाय म्हणजे रे बाय बाय म्हणजे ज्या माध्यमाने, ज्या पर्यंत होते, ज्या पर्यंत होते, ज्या जवळ होते, ज्या आसपास होते, ज्या आसपास, ज्या जवळ, ज्या माध्यमाने. बरोबर आहे. एवढंच. याच्या व्यतिरिक्त त्यानुसार, बरं, ज्याप्रमाणे त्यानुसार और कुछ असतील तर पाहू. ठीक आहे. आता बाय, पहिला बाय आहे ज्या माध्यमाने. ठीक आहे. ज्या, आता वाक्य देतो पण त्याचे यूज करून दाखवा बाय कुठे. बाबू रे, पाहिजे रे, आय गो हर नेम. पुस्तक काय म्हणा पाहतोच आम्ही. लागले रे पायाले बाबा. सांगा मला आता काय. तुम्ही म्हटलं ना साधन कशाने लिहित आहे, इंकने लिहित आहे. मग आता साधन आहे ना. मग साधन ज्या माध्यमाने म्हणून राहिले तुम्ही, जसं आय गो टू मुंबई बाय ट्रेन. बरोबर आहे की नाही? जाण्याचं काय आहे, माध्यम आहे ना, साधन आहे ना. इथे लिहिण्याचं माध्यम आहे ना. मग इथे बाय ट्रेन बनसंग आहे, इथे बाय बनसंग आहे. नाही बरोबर, दोन्ही येत नाही, बाय येतच नाही याच्यात. हे समजलं पाहिजे, हे अपवादे लक्षात आले पाहिजे. इन इंक आणि विथ पेन. बाय येत नाही, दूर पर्यंत. वाक्याच्या अर्थानुसारच पद्धतशीर यूज करावं. ज्या माध्यमाने, ज्या माध्यमाने, माध्यम. बाय 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 ट्रेन, बाय बस, बाय एरोप्लेन, बाय सायकल, बाय मोटरसायकल, बाय पाय. बाय पाय गाडीच नाही आपल्याकडे. मग काय, पायच आहेत ना, गाडी आपली कोणची. बरोबर नाही काय? असंच ना. बरोबर आहे मी जे सांगत नाही. नाही हो हो नाही, हो दे हो, माना हलवायचे नाही, डोळ्यासारख्या. लक्षात ठेवा काय करतो. बाय ट्रेन, बाय बस, बाय एरोप्लेन, या तीनच गोष्टी समोर बाय यूज करायचं. सायकल, मोटरसायकल आणि फूट किंवा फीट म्हणजे पाय असं जर येत असेल तर ऑन यूज करायचं. काय यूज करायचं, ऑन यूज करायचं. आय गो टू मुंबई, ऑन ऑन सायकलचं स्पेलिंग असं आहे काय, बरोबर आहे काय. जे काही असेल पाहून घ्या. मला काही येत नाही, इंग्लिश आपल्याला माहिती आहे, आपलं कच्चं आहे, मला माहिती आहे. काय बायसिकल, सायकल टाका, मोटरसायकल टाका, आहे की नाही. ऑनच यूज करायचं. आय गो टू मुंबई बाय ट्रेन किंवा एरोप्लेन म्हटलं चालेल का. एरोप्लेनचं स्पेलिंग पाहिल्यावर बरोबर आहे का. हा नक्की की एअरचं स्पेलिंग तर ए आहे ना. एअरचं स्पेलिंग एअर आहे ना. एरोप्लेनचं तसं जायला पाहिजे ना, एअर अधिक प्लेन आहे की नाही. हा शब्द कितीतरी दा विचारलेला आहे की योग्य शब्द
ओळखा. एरोप्लेनच्या वेगवेगळे शब्द देऊन किंवा त्याचे वेगवेगळे प्रकारचे स्पेलिंग देऊन ओळखायचं सांगितलंय. स्पेलिंग हेच आहे वगैरे, हे आहे करायचं नाही. हेच एरोप्लेन. एरोप्लेन, बस आणि ट्रेन याच्यासोबत नेहमी सायकल, मोटरसायकल, जे काय असेल पुढे स्पेलिंग आणि देन फूट किंवा फीट अनेक वचन आहे. फूट किंवा अनेक वचन ते येत असेल तर समजू लागलं काय? इथे बाय यूज करसाल काय? नक्की नाही, नक्की ना. इथे बाय नाही, इथे काय बाय च्या माध्यमाने या अर्थाने अशा गोष्टी असतील तेव्हाच बाय यूज करायचं. अदरवाईज करायचं जाणूनचे हिचकपणा करायचा. जेवढे नियम आहेत त्यानुसार आपल्याला चालायचं. जास्तीचं आपलं डोकं वापरायचं, लहान मेंदूचा वापर करायचा. जास्त मोठं डोकं वापरसाल तर मोठे विचार करतात. मोठे विचार आपल्याला जास्तीचे हिचक काम करायचे. आपल्याला लहान डोक्याचा वापर करायचा. समजलं काय एवढं? बाय च्या माध्यमाने बरोबर आहे की नाही? च्या माध्यमाने इथपर्यंत आपण बरोबर घेऊ, बरोबर आहे की नाही? This answer by Indian Express. This is the answer by Indian Express. हे आन्सर आहे कोणाच्या माध्यमातून दिलेलं? असं होईल का? होते ना, होते बरेच पाहिजे. ज्या माध्यमाने अशा हे त्या माध्यमाने त्या अर्थाने ना बरोबर पाहिजे. समजून आलं काय? पण ज्या आता लक्षात ठेवा, ज्या माध्यमाने म्हणू ज्यानुसार आता ज्यानुसार साठी मग आपल्याला काय बायस यूज करावं लागेल. बायस यूज करावं लागेल ज्यानुसार. तुमच्यानुसार अभ्यास करणे कठीण आहे. परीक्षा पास होणे कठीण कोणानुसार? बरोबर नाही काय? द एक्झाम इज व्हेरी हार्ड बाय तुम्ही, बाय यू. बाय नाही आता अकॉर्डिंग टू यू. आता काय? द एक्झाम इज हार्ड अकॉर्डिंग टू त्यानुसार, त्या मतानुसार या. बरोबर आहे काय? द वॉटर बॉईल ॲट 100 सेल्सियस अकॉर्डिंग टू सायन्स, अकॉर्डिंग टू सायंटिफिक प्रूव्हन, अकॉर्डिंग टू सायंटिफिक रिझन, अकॉर्डिंग टू सायन्स. बरोबर नाही काय? ज्या मतानुसार अकॉर्डिंग टू घ्यावं लागेल. समजून आलं काय? कन्फ्युजन करणाऱ्या ह्याच गोष्टी आहेत. जे मी वाक्य सांगतो ना, जे मी वाक्य सांगतो तुम्हाला तसेच तसे पेपरमध्ये येतील, हे लक्षात ठेवा. तसेच्या तसेच पेपरमध्ये येणार आहे. म्हणून त्या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, समजून आलं काय? याच्या व्यतिरिक्त काही बायच्या संबंधित गोष्टी असतील तर ते प्रश्न स्तरावर पद्धतशीर समजून कन्फ्युजन होते ते आपण दूर करण्याचे प्रयत्न. समजलं का बाय? हो, बाय समजलं काय? त्यानंतर या ॲट म्हणजे ॲट हे निश्चित स्थळ, निश्चित वेळ दर्शविण्यासाठी वापरलं जातं. कशासाठी? निश्चित वेळ आणि निश्चित स्थळ दर्शविण्यासाठी. ठीक आहे. असं जर म्हटलं की आमची बॅच